जीवनातलं श्रेष्ठ साधन नेमकं कोणतं, तिथपर्यंत जायचं एका ठिकाणी, पण त्याच्याकरता लागणारी साधनं मात्र अनेक आहेत ना. मी आणखीन एक विचार सांगतो, जी अनेक असतात त्याला साधनं म्हणायचं, आणि जे एक असतं त्याला साध्य म्हणायचं. साध्य हे एकच असतं, साध्य दोन नसतात. जे दोन असतात त्याला साध्य कधीही म्हणता येत नाही. साध्य हे एकच आहे, पण तिथपर्यंत जाण्याकरिता साधनं मात्र अनेक आहेत. अनेक मार्गांचा विचार आपल्या समोर मांडला. सर्व साधनाची सार भव सिंधू उतरी पार. सर्व या शब्दातून साधनं अनेक आहेत असा विचार आपल्या समोर आला. मी आपल्याला खुलासा करणार आहे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्गाचा. इथला कर्ममार्ग काय, ज्ञानमार्ग काय आणि भक्ती मार्ग काय. जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून एक शब्द या संबंधाने फार ऐकण्यात आला. कर्माचा परिणाम अंतःकरणावर होत असतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होत असतो आणि भक्तीचा परिणाम संपूर्ण जीवनावर होत असतो. ऐका, एक साने गुरुजींचं भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आहे. माझ्या सहज वाचण्यात आलं, कधी कधी अवांतर वाचन सुद्धा उपयोगी पडतं हे लक्षात आलं. त्याच्यात साने गुरुजींनी देहाच्या संबंधाने कर्म, ज्ञान आणि भक्तीचा फार चांगला मेळ लावलेला आहे. ते असं म्हणतात, माणसाच्या शरीरामध्ये कर्माचे हात असावेत, ज्ञानाचं नेत्र असावं आणि भक्तीचं हृदय असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्माचा संबंध हाताशी येतोय, ज्ञानाचा संबंध नेत्राशी येतोय आणि भक्तीचा संबंध हृदयाशी येतोय. त्याचे खुलासे अनेक आहेत, पुढे करू आपण. कर्म काय, ज्ञान काय आणि भक्ती काय. मला सांगायचा मुद्दा काय आहे, या अभंगातून मला मांडायचा आहे कीर्तन भक्तीचा विचार. पण कीर्तन भक्ती काय आहे हे कळण्याकरिता भक्ती कळाली पाहिजे, भक्ती काय आहे हे कळण्याकरता ज्ञान कळालं पाहिजे, ज्ञान काय आहे हे कळण्याकरता कर्म कळालं पाहिजे. वेदांतांनी याला परिकर असं म्हटलंय. यस्य ज्ञाने यहा पिक्षितो भवती सहा एव तस्य परिकरः. जे ज्ञान ज्या ज्ञानामध्ये अपेक्षित असतं ते ज्ञान त्या ज्ञानाचा परिकर असं तत्वज्ञानाने परिकर शब्दाची व्याख्या केली. आम्हाला जर कीर्तन भक्तीचा विचार करायचा असेल तर भक्ती काय आहे हे अगोदर कळाली पाहिजे, मग कीर्तन शब्द काय आहे हे आम्हाला कळेल. भक्ती काय आहे हे कळायचं असेल तर ज्ञान काय आहे हे अगोदर कळालं पाहिजे, मग भक्ती काय आहे हे आम्हाला कळेल. ज्ञान काय आहे हे कळायचं असेल तर कर्म काय आहे हे अगोदर कळालं पाहिजे, मग ज्ञान काय आहे हे कळेल. या कळण्याच्या भाषेला तत्वज्ञानाने परिकराची भाषा असं म्हटलं जातं. मला कर्माचा थोडा विचार, ज्ञानाचा थोडा विचार आणि भक्तीचा थोडा विचार करायचा आहे. अख्खं कर्मशास्त्र काय, ज्ञानशास्त्र काय आणि भक्तिशास्त्र काय माझ्या अल्पमतीने सांगता येणं शक्य नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी सांगत पुढे जातो. जरा कर्माचा विचार करायचा झाला तर पहा गंमत कशी आहे. कर्म असं गमतीचं आहे. कर्माचे दोन नियम आपल्या समोर मांडलेले आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेबांची ज्ञानेश्वरी जर आपण त्याची प्रस्तावना वाचली तर त्या प्रस्तावनेमध्ये मामासाहेबांनी कर्मशास्त्राच्या दृष्टीने दोन नियम फार महत्त्वाचे सांगितलेले आहेत. आपण महाराज माझ्या समोर आहेत, गोरे महाराज माझ्या समोर आहेत, ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत, त्यामुळे अतिशय ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. मी फक्त मामासाहेबांचा एक विचार ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेतला मांडून पुढे जातो. त्यांनी कर्मशास्त्राच्या संबंधाने दोन नियम असे महत्त्वाचे सांगितले. प्रत्येकाला कर्म करावं लागेल हा कर्मशास्त्राचा पहिला नियम आहे, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल हा कर्मशास्त्राचा दुसरा नियम आहे. ऐका, प्रत्येकाला कर्म करावं लागेल एक, आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल दोन. नाथ महाराजांची भाषा आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि केलेलं कर्म भोगावं लागेल. काही काही माणसं आम्हाला भेटतात आणि फार गमतीने उत्तर देतात. एकाने मला सांगितलं, महाराज प्रत्येकाला कर्म करावं लागेल, हो. केलेलं भोगावं लागेल, हो. आम्ही काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे. लोक मधला मार्ग काढतात, काही करतच नाही तर भोगायचा काय संबंध आहे. कर्मशास्त्र म्हणतं असं चालत नाही. जीव म्हटलं की कर्म हे करावंच लागणार आहे. ज्ञानोबारांनी काही उदाहरणं त्या संबंधाने दिलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा काही उदाहरणाच्या संबंधाने अशी आहे की मडकं म्हटलं की माती ही आलीच. मडका आहे पण माती नाही असं म्हणता येईल का. ते उपादान कारण काय, निमित्त कारण काय ते सोडा, मला त्याच्यात जायचं नाही वेदांतामध्ये. पण मडकं म्हटलं की मातीचा विचार करावाच लागणार आहे. कपडा म्हटलं की तंतूचा विचार धाग्याचा विचार करावाच लागणार आहे. पाणी म्हटलं की ओलेपणा आलाच, आणि अग्नी म्हटलं की उष्णता आली. तसं मनुष्य शरीर म्हटलं की कर्म आलं. विठ्ठल विठ्ठल कर्म नाही ते माणसाला राहता येत नाही. आणखीन एक गंमत सांगतो. ज्ञानोबारांनीच दिलेली एक ओवी सांगून पुढे जातो. काय आहे या कर्माची गंमत अशी आहे, हे कर्म आपल्या ठिकाणी बंधन निर्माण करतं असं ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. ज्ञानोबारांनी दिलेला विचार सांगून पुढे जातो. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय बोलतात, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू. या दोन गोष्टी आमच्या ठिकाणी बंधन निर्माण करतात. असं कर्म आहे की त्या कर्माच्या ठिकाणी निर्माण झालेला कर्तृत्वाचा मध
आणि त्या कर्माच्या ठिकाणी निर्माण झालेला फलास्वाद म्हणजे त्या कर्माच्या फलाची आसक्ती, या दोन गोष्टी आपण करत असलेल्या कर्माच्या संबंधाने आपल्याला बंधनात टाकणाऱ्या आहेत अशी ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आपल्याला दिसून येते. मग ते 3रा अध्याय नैष्कर्म योगाच्या संबंधाने काय विचार करायचा तो पुढं पहा. पण मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे, कर्ममार्ग ही आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे, पण त्याच्यातली सूक्ष्मता आपल्याला सांभाळावी लागणार आहे. कर्ममार्ग घेऊन जाईल, नक्की घेऊन जाईल, पण त्याच्यातली सूक्ष्मता आम्हाला सांभाळावी लागेल. आणि ती सूक्ष्मता सांगत असताना आपण नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, विहित कर्म, निषिद्ध कर्म काय असेल ते प्रायश्चित्त कर्म वगैरे वगैरे सगळे कर्माचे विचार केले. मार्गातली सूक्ष्मता सांगत असताना आपल्याकडे असं सांगितलं जातं, मी सहज एकाच्या मुखातून ऐकलं, यज्ञ नावाचं कर्म साधं करायचं झालं तरी ते आता करायचं म्हटलं की सुरू झालं असं होत नाही. त्याच्याकरता अगोदर मुहूर्त पाहावा लागतो, जागेची निश्चिती करावी लागते, त्याच्याकरता लागणारी साधन सामुग्री गोळा करावी लागते. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्या कर्मातल्या काही सूक्ष्मता सांभाळाव्या लागतात की आपण त्याच्यामध्ये त्या यज्ञामध्ये तुपाची आहुती देत असताना ते मंत्र म्हणत असतात, वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार चालू असतो. आणि मंत्रोच्चार चालू असताना मग नेमकं ती उजवीकडे पळी कधी घ्यायची आणि डावीकडे पळी कधी घ्यायची इतकी सूक्ष्मता त्या यज्ञामध्ये सांभाळली जाते. कुणीकडे बसायचं, पूर्वेकडे तोंड करायचं का पश्चिमेकडे तोंड करायचं, आसन टाकताना कोणत्या पद्धतीने आसन टाकून बसायचं, हा सगळा विचार आम्हाला यज्ञ नावाच्या कर्मामध्ये सांगितलेला दिसून येतो. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, मला सांगा, यज्ञ नावाचं कर्म करायचं असेल तर काळाचं वेळेचं बंधन आम्हाला पाळावं लागेल. यज्ञ नावाचं कर्म करायचं असेल तर पूर्व पश्चिम दिशेचं बंधन आम्हाला पाळावं लागेल. यज्ञ नावाचं कर्म करायचं असेल तर पळी उजवीकडे का डावीकडे घ्यायची याचं बंधन आम्हाला पाळावं लागेल. मला सांगा, भगवंताच्या नामामध्ये याच्यातलं कोणतं बंधन गरजेचं आहे मला सांगा. भगवंताचं नाम घेताना काळ वेळेचं बंधन आहे का? ज्ञानोबा रोज आम्हाला सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. भगवंताचं नाम घेताना काळा वेळेचं बंधन आम्हाला सांभाळायची गरज नाही. कोणत्याही काळी घेता येतं, कोणालाही घेता येतं. जरा पुढं सांगू का आणखीन, उजवीकड का डावीकड याचा सुद्धा विचार करायची गरज नाही. एखाद्याने टाळ वाजवत असताना एखाद्याचा टाळ इकडला तिकडं चुकला तरी आता चुकला म्हणायचा नाही. ऐका, आता अलीकडल्या काळामध्ये असं चुकलं म्हणायचं नाही. चुकलं म्हटलं की ते टाळ ठेवून निघून जातं. आता परिस्थिती बदलली, म्हणजे पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात परिस्थितीत बदल झाला. आता पूर्वी ठीक आहे, अहो पूर्वी कीर्तनकार धड चालू कीर्तनामध्ये खवळायचे. तर एखादं टाळ चुकला, चाल चुकली, प्रमाण चुकलं तर अगदी चालू कीर्तनात व्हायचं. ते जुन्या काळातले कीर्तनकार सगळी नावं सुद्धा घेतली तर आज आपल्याला अंतःकरण हृदय भरून येतं. फड परंपरेमध्ये वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा, इकडं वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, इकडं चातुर्मासाचा विचार केला तर धुंडा महाराज देगलूरकर, शंकर महाराज खंदारकर, रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, काय नावं होती ही त्या काळातली. पण आता तसं नाही. आता जरी एखाद्याचा टाळ चुकला तरी त्याला म्हणायचं, अरे वा वा काय सुंदर टाळ वाजवला, तरच ती टाळकऱ्याची संख्या वाढते. आता जमत नाही. नवनाथ महाराज ही फडकऱ्यावरही वेळ आली आहे, म्हणजे आपल्यावर नाही, आमच्यावरही ही वेळ आली. आता आम्ही सुद्धा महिनावारीला एखादा टाळ, अरे वा वा तुझ्यासारखा टाळ कुणीच वाजत नाही असं म्हटलं तर ते टाळ वाजवायला येतो. अशी परिस्थिती आहे. मला सांगा, याच्यामध्ये कुठं काही आता झालं तरी आता जास्त काही विचार आपण करत नाही. उजवीकडे गेला काय डावीकडे गेला काय, तो नामस्मरण घेतोय ना, बस झालं. इतका सूक्ष्म विचार आपल्याकडे संप्रदायाने केलेला दिसून येतो. मला काय सांगायचं आहे, यज्ञ नावाचं कर्म करताना सगळ्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागणार आहे, पण भगवंताचं नाम घेताना मात्र याच्यातलं कोणतंही बंधन आम्हाला लागू पडत नाही. कर्मामध्ये काही सूक्ष्मता सांगितलेल्या दिसून येतात, तेवढ्या सगळ्या सूक्ष्मता आम्हाला भक्तीमध्ये सांभाळण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे आम्हाला मोकळापणा दिला, त्या भक्तीने दिला. त्यामुळे कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ
असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. ज्ञानाचा विचार करायचा झाला तर ज्ञान नावाच्या मार्गाचं चिंतन करायचं झालं. सगळा विस्तार करत नाही, परंतु वेदांतांनी दिलेला विचार एक सांगून पुढे जातो. ज्ञान प्राप्त करण्याकरिता विवेकाची आवश्यकता आहे, वैराग्याची आवश्यकता आहे, शमदमादी षटक संपत्तीची आवश्यकता आहे, मुमुक्षुतीची आवश्यकता आहे, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन अशा 8 अंगाचा विचार वेदांतांनी आम्हाला सांगितलेला आहे. आता इथं विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, शमदमादी षटक संपत्ती म्हणजे काय, हा सगळा विस्तार जरी आपल्याला करण्या इतकी वेळ नसली तरी साधारण कल्पना आपल्या लक्षात या की ज्ञान सहजासहजी प्राप्त झालं असं नाही. याच्याकरता इतकी सगळी तपश्चर्या अगोदर करावी लागते. त्याच्याशिवाय ज्ञान नावाचं मार्ग आपल्याला प्राप्त करता येत नाही. मला काय सांगायचं आहे, कर्माचा विचार करा, ज्ञानाचा विचार करा आणि भक्तीचा विचार करा. या 3 मार्गाचा विचार केला तर निश्चित आम्हाला भक्ती मार्ग सुलभ आणि श्रेष्ठ अशा पद्धतीचा भक्ती मार्ग आपल्याला कळून येईल. समजा एवढ्यावर नाही कळालं, मी दुसऱ्या पद्धतीने पटवून देऊन पुढे जातो. कर्म कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं आणि भक्ती कशाला म्हणायचा सोपा दृष्टांत देतो. मी देवाचा ही भावना जिथं तयार झाली त्याला कर्म म्हणा. मी देवाचा ही भावना जिथं तयार झाली त्याला कर्म म्हणा. कारण देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, देवाला जसं पाहिजे तसं माझं करणं आहे. मी देवाचा ही भावना जिथं तयार झाली त्याला कर्म म्हणा. जरा पुढं ऐका. मी देवाचा म्हणता एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा म्हणण्याच्या ऐवजी देवच माझा असं म्हणायला लागला. मी देवाचा असं म्हणत होता तेव्हा देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे. देवच माझा असं जेव्हा म्हणायला लागलो तेव्हा मला देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागला. याला भक्ती म्हणा. धावे चाले मागे पुन्हा एकदा ऐका. मी देवाचा म्हणणं, इथं देवाला जसं पाहिजे तसं माझं वागणं आहे, याला कर्म म्हणा. देवच माझा म्हणणं, इथं मी देवाप्रमाणे वागायची गरज नाही, देव माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला लागला, याला भक्ती म्हणा. सगळी संत चरित्र आत्ता सांगण्यात वेळ घेत नाही. कित्येक संत चरित्र याच्यावर पाहण्यासारखे आहेत. भक्ताच्या अंतःकरणातल्या भावना पाहून भगवंताच्या क्रिया चालू झाल्या अशा पद्धतीची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. संतांचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांची, ही भक्ती नाही तर दुसरं काय बोला. म्हणजे भगवंताला सुख वाटायला लागलं म्हणून संतांच्या घरची कामं करायला लागला. हे कशाचं द्योतक आहे? अंतःकरणामध्ये संतांच्या असलेल्या भक्तीचं द्योतक आहे. धावे चाले किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी किंवा नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण, या सगळ्या प्रमाणावरून आपल्याला एवढं लक्षात येतं. मी देवाचा ही भावना जिथं तयार झाली त्याला कर्म म्हणा. देवच माझा ही भावना जिथं तयार झाली त्याला भक्ती म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर मी देवाचा ही भावना नाही, देवच माझा ही भावना नाही, मी आणि देव दोघं एकच आहोत ही भावना जिथं तयार होते त्याला ज्ञान म्हणा. कळालं का? पहा, कर्म कशाला म्हणायचं, भक्ती कशाला म्हणायची आणि ज्ञान कशाला म्हणायचं. आणखीन सोपं सांगतो. मी देवाचा याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर देवच माझा याला भक्ती म्हणा. मी आणि देव दोघं एकच आहोत याला ज्ञान म्हणा. हे नाही कळालं, सोपं दृष्टांत देतो. नवीन लग्न झालेली नवरी मुलगी घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्यानंतर ती असं म्हणत असते, मी माझ्या पतीचे. पतीला जसं पाहिजे तसं वागणं असतं. पतीला जसा स्वयंपाक आवडतो तसा ती करत असते. पतीला जसं बोललेलं आवडतं तसं ती बोलत असते. कारण तिच्या अंतःकरणात भावना असते, मी माझ्या पतीची. पतीला जसं पाहिजे तसं हिचं वागणं चाललेलं आहे, बोलणं चाललेलं आहे, स्वयंपाक करणं चाललेलं आहे. कारण हिच्या अंतःकरणात भावना आहे, मी माझ्या पतीची. याला कर्म म्हणा. कळालं का? पहा, याला कर्म म्हणा. एका विशिष्ट कालावधीनंतर 8-10 वर्षानंतर याच्यात बदल होतो आणि मी माझ्या पतीची असं म्हणण्याच्या ऐवजी 10 वर्षानंतर पतीच माझा असं म्हणायला लागते. पतीच माझा असं जेव्हा म्हणते तेव्हा हिला पतीप्रमाणे वागायची गरज नाही. पती आता ते तुम्ही मनातल्या मनात म्हणा. आणि नवनाथ महाराज, मी 10 वर्ष का म्हटलं? माझ्या लग्नाला 10च झाले. आता ज्याच्या त्यांनी तपासून घ्या की आपला दुसऱ्या वर्षी घोटाळा झालाय, 10व्या वर्षी झाला, ज्याच्या त्यांनी बघा. पुन्हा एकदा ऐका माझं बोलणं. मी माझ्या पतीची म्हणणं याला कर्म म्हणा. पतीच माझा असं म्हणणं याला भक्ती म्हणा. आता पुढचं ऐका. एका विशिष्ट कालावधीनंतर 60-70 वर्ष झाल्यानंतर हे आजी आजोबा मारुतीच्या मंदिरामध्ये बसतात. एका खांबाला आजोबा टेकून बसते, एका खांबाला आजी टेकून बसते. लांबून एकमेकाकडे पाहत असतात. मी माझ्या पतीची हेही भावना नाही, पतीच माझा हेही भावना नाही. दोघं एकमेकाकडे लांबून बघतात आणि म्हणतात, नाही तरी आपण दोघं एकच आहोत ना ग, याला ज्ञान म्हणा. कळलं का? पहा, फक्त हे कळायला 60 वर्ष लागतात. विठ्ठला
अगदी सोपा विचार सांगितला, अगदी सोपं सोपं कळेल अशा भाषेमध्ये बोललो. कर्म काय, ज्ञान काय आणि भक्ती काय. मला कर्म आणि ज्ञानामध्ये जास्त गुंतायचं नाही, माझा मुद्दा भक्तीचा आहे. ऐका जरा पुन्हा एकदा. ही भक्ती कारण कीर्तन चांग याच्यावर बोलायचं आहे आपल्याला. ही भक्ती म्हणजे तरी आहे काय, भक्तीची व्याख्या नेमकी काय करता येईल का. मी 3 व्याख्या आपल्या समोर ठेवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन पहा, नाथ महाराजांनी केलेलं चिंतन पहा आणि तुकाराम महाराजांनी केलेला विचार पहा. ज्ञानोबांची व्याख्या आपल्या समोर अशी आहे. एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती किंवा स्वरूप स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबाराय बोलतात, एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती किंवा स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा, असं ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या आहे. समजा ही कळायला कठीण वाटली, भागवत उघडा, म्हणजे नाथ महाराजांची थोडी याच्यापेक्षा सोपी व्याख्या आपल्याला पाहायला मिळेल. एकनाथ महाराज आपल्याला असं सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. ही नाथ महाराजांची भाषा आहे. 2 व्याख्या कळाले का पहा. आणखीन एकदा खुलासा करतो. ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानेश्वरी सांगते म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतायत. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना माझ्या सहज स्थितीला, स्वरूप स्थितीला प्राप्त होणं यालाच खऱ्या अर्थानं भक्ती म्हण. हा सगळा विचार वेदांताच्या दृष्टीने जर मांडायचा झाला, मी 2 आणखीन प्रमाण देऊन पुढे जातो आपल्याला. ऐका, एक प्रमाण आपल्याला देतो देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्रातलं. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये शांडिल्यांचं मत मांडताना असा विचार मांडलाय, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. आता ऐका प्रमाण बरं का. आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य, असं नारद भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारद मुनी भक्तीची व्याख्या करतात. 1 आत्मरती अविरोधीनं, याचा अर्थ काय झाला, आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे त्याला भक्ती म्हणा. आणखीन सोपं बोलू, आत्मज्ञानाने जी युक्त आहे त्याला भक्ती म्हणा, असं नारद मुनी शांडिल्यांचं मत सांगतात. 1 हे नाही कळालं, विवेक चुनामणी वाचा, जगद्गुरु आचार्यांची भाषा वाचा. जगद्गुरु श्री शंकराचार्य आम्हाला असं सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्येवी दीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं याला भक्ती म्हणा, असं जगद्गुरु आचार्यांची भाषा आहे. दोन्ही व्याख्या आणखीन ऐका. मला माहीत आहे थोडं कठीण वाटत असेल, पण मला ज्या मुद्द्यावर यायचं आहे तिथं आलं की तुम्हाला सोपं वाटेल. नारदानी भक्तिसूत्रामध्ये भक्तीचा विचार करताना असा सांगितला, आत्मज्ञानाने जी युक्त आहे त्याला भक्ती म्हणा. 1 हाच विचार जगद्गुरु आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये असा मांडला, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता अनेक साधनं सांगितली, पण त्याच्यामध्ये भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. मग ती भक्ती म्हणजे काय, जगद्गुरु आचार्य सांगायला लागले, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्येवी दीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान होणं, हे स्वस्वरूपाचं म्हणजे काय, स्वरूपाचं ज्ञान होणं याला भक्ती म्हणा, असं आचार्य सांगतात. आता मला सांगा, नारदांनी सांगितलं आत्मज्ञानाने जे युक्त आहे त्याला भक्ती म्हणा, आचार्य सांगतात स्वस्वरूपाचं ज्ञान होणं त्याला भक्ती म्हणा. आता ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो, एरवी तिजी ना चवती हे पहिली ना सरती, पै माझी आहे स्वरूप स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबाराय बोलतात, स्वरूप स्थितीला भक्ती म्हणा. मला काय सांगायचं आहे, जे शांडिल्य ऋषी बोलतात तेच जगद्गुरु आचार्य बोलतात, आणि जे जगद्गुरु आचार्य बोलतात तेच ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसतो. विठ्ठल विठ्ठल जाऊ द्या, हा विचार थोडा बाजूला ठेवा, पुढे बोलतो आणखी. मला सांगायचे विचार काय पहा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वरूप ज्ञान प्राप्त होणं याला भक्ती म्हणा. 1 जरा पुढं नाथ महाराजांची व्याख्या आपण ऐका. हे जरा ऐकायला कठीण वाटायला लागलं ना, मग एक काम करा, एकनाथ महाराजांकडे चला. त्या मानाने आपल्याला जवळच आहे, नाथ महाराज आपल्याला जवळ आहेत. चला भागवत उघडा आणि नाथ महाराजांनी केलेला विचार पहा. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामती तत्वता. भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा रात्रंदिवस जिथं माझं भजन चाललेलं आहे त्याला भक्ती म्हण. हे कळण्यासारखे आहे. समजा हेही नाही कळालं तर एक काम करा, देहूला जा आणि तुकाराम महाराजांची गाथा उघडा आणि तुकाराम महाराजांना विचारा की भक्ती कशाला म्हणायचं. तुकाराम महाराजांनी अगदी सगळ्याला कळेल अशी सुटसुटीत भक्तीची व्याख्या सांगितली. हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. आलं का लक्षात पहा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वरूप ज्ञानाला भक्ती म्हणा, नाथ महाराज सांगतात रात्रंदिवस भजन करणं याला भक्ती म्हणा, आणि तुकाराम महाराज म्हणतात संकल्पावी माया संसाराची याला भक्ती म्हणा. विठ्ठल विठ्ठल.
अभ्यास करताना प्रश्न पडतो महाराज. ज्ञानेश्वर महाराज जे बोलतात त्याच्यापेक्षा तोच विचार पण वेगळ्या अंगाने नाथ महाराज मांडतात. नाथ महाराज जे बोलतात तोच विचार पण वेगळ्या अंगाने तुकाराम महाराज बोलतात. असं का व्हावं? असा भाषेमध्ये बदल का घडावा? कारण ज्ञानेश्वरीतली ओवी नाही कळाली की नाथ भागवतातली ओवी बघावी लागते, नाथ भागवतातली ओवी नाही कळाली की तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या अभंगाकडे बघावं लागतं. असं का व्हावं? माझा थोडा अल्प अभ्यास त्याच संबंधाने मला असं वाटतो, ज्ञानेश्वर महाराजांचा काळ, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचा काळ आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचा काळ, या कालाचं परिमाण जरा याला लावा. ज्ञानोबाराय जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला लागले त्यांच्या पुढं ऐकायला बसलेला समाज त्या ताकदीचा होता. त्यामुळे ज्ञानोबारायांनी सांगितलं स्वरूपस्थितीला भक्ती म्हणा. एकनाथ महाराजांच्या काळामध्ये थोडीशी समाजाची वैचारिक पातळी घसरली आणि त्यांच्या फारसा वेदांत लक्षात येईना, म्हणून एकनाथ महाराजांनी अगदी थोड्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, त्याला भक्ती म्हणा. नाथ महाराजांचा काळ गेला आणि तुकाराम महाराजांचा काळ आला. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की एकनाथ महाराजांनी जे सांगितलं हेही यांच्या लक्षात येत नाही, मग आणखीन सोपं सांगावं म्हणून संकल्पावी माया संसाराची. आता आमच्या पुढचा समाज सांगत नाही काय आहे ते. पुढं समाजाची वैचारिक पातळी जशी जशी बदलत जाते तसे तसे विचार करण्याची प्रवृत्ती सुद्धा माणसाची बदलत जाते. एकच विचार पण सांगण्याच्या पद्धतीमध्ये बदल का? त्याचं एकच कारण आहे, पुढं ऐकणारा वर्ग ज्या वैचारिक पातळीमध्ये असतो त्या पद्धतीने तो विचार द्यावा लागतो. तुकाराम महाराजांनी दिलेला भक्तीचा विचार, मी हे सगळं भक्तीचं चिंतन का सांगायला लागलो, त्याच्यापेक्षा एक काम करा, देवर्षी नारद मुनींचं भक्तिसूत्र काढा आणि भक्तिसूत्राच्या संबंधाने केलेल्या व्याख्या पहा. मी 2 व्याख्या सांगतो माझ्या विषयाच्या संबंधाने. त्यातली पहिली व्याख्या नारदांनी पाराशरी ऋषींचे पुत्र असलेले व्यास त्यांची व्याख्या मांडली. पूजादी शनुरागा हा इति पाराशर्या. पूजेमध्ये प्रेम असणं त्याला भक्ती म्हणा असं व्यासांचं म्हणणं आहे. समजा हेही आपल्याला फार महत्त्वाचं सध्या वाटत नाही, पण दुसरा एक विचार फार महत्त्वाचा आहे. कथादिषु इति गर्गाः. कथेमध्ये प्रेम असणं याला भक्ती म्हणा, ही नारदांनी गर्गाचार्यांची सांगितलेली भक्तीची व्याख्या पहा. कथेमध्ये प्रेम असणं मान्य आहे, पण कथा म्हणजे काय अगोदर कळावं लागेल, मग त्या कथेत त्या प्रेमाचा विचार करता येईल ना. त्या कथेची व्याख्या सांगताना महाराजांनी आम्हाला व्याख्या सांगितली. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. या कथेचा परिणाम सांगताना तुकाराम महाराजांची भाषा अशी आहे, करू याची कथा नामाचा गजर आणि आम्हा संसार काय करी. महाराजांची भाषा आहे करू याची कथा नामाचा गजर. आम्ही आमच्या गुरुजींकडे शिकत असताना पाठशाळेमध्ये वैकुंठवासी भाऊंना एकदा सहज मी या प्रमाणाचा अर्थ विचारला. मी त्यांना म्हटलं का हो, करू याची कथा नामाचा गजर असं तुकाराम महाराजांची भाषा आहे, आम्हा संसार काय करी अशी भाषा आहे. पण करू याची म्हणजे कोणाची, हे याची म्हणजे कळत नाही आहे ना, कोणाची. बरं हा प्रश्न तरी का पडला? कारण अलीकडल्या काळात कोणाची चालली म्हणून. अलीकडल्या काळामध्ये परिस्थिती अशी बदलायला लागली, कोणाची कथा कोणीही करायला लागलं, कितीही करायला लागलं, कशा करताही करायला लागलं, कोणापुढेही करायला लागलं, म्हणून प्रश्न पडला याची म्हणजे कोणाची. गुरुरे भाऊनी आम्हाला फार सहज उत्तर दिलं. मला आजही ते शब्द आठवतात. त्यांनी सांगितलं हे बघ, ज्याची बरी असेल त्याची. याची म्हणजे कोणाची? ज्याची बरी असेल त्याची. मी म्हटलं अहो बरी कोणाची? ते म्हणले तुकोवरांना विचार. महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. महाराजांचं एक प्रमाण सांगतो आपल्याला. कथा सुख करी कथा मुक्त करी आणि कथा याची बरी विठोबाची, ही महाराजांची भाषा आहे. करू याची कथा नामाचा गजर, इथं असलेला याची शब्द, आणि कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची, इथं असलेला याची शब्द, या 2 याची शब्दाचा अर्थ आहे विठोबाची. विठ्ठला त्यामुळे भगवान शुकाचार्य कथेला फक्त कथा म्हणायला तयार नाहीत. कथा अमृत अशी भाषा आहे. एकांत लाभम वचसोनुपुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माहो श्रुतेश विद्वद विरूपा कृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम, ही आपल्याला शुकाचार्यांची भाषा दिसून येते. तुकाराम महाराजांनी हीच भाषा सोप्या पद्धतीने सांगितली. कथा अमृतपान न करीती श्रवण काय प्रयोजन मग याचे. कथा अमृत असा शब्द आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळ्यांनी भागवत ऐकलेलंच असेल, तरी पण भागवताच्या महात्म्यामध्ये आलेली एक छोटीशी कथा सांगून पुढे जातो. काही नाही, सगळ्याला माहीत असलेला विचार आहे. शुकाचार्य कथा सांगायला बसले. राजा परीक्षित कथा ऐकायला बसला आणि तेवढ्यामध्ये स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला आणि अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ येऊन म्हणायला लागला, गुरुजी एक काम करा, तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण कथा मला द्या आणि माझ्याकडे असलेला अमृताचा कलश तुम्ही घ्या. माझ्याकडे असलेला अमृताचा कलश घ्या आणि तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. कोण म्हणतोय? इंद्र. कोणाला? शुकाचार्यांना. ऐका जरा. इंद्र बोलू लागला, गुरुजी
या अमृताच्या जोरावर मी सगळ्या स्वर्गाचा राजा म्हणून घेतोय. माझ्याकडे जर सगळ्यात मोठं सामर्थ्य काय असेल तर माझ्याकडे अमृताचा कलश आहे. हे सगळ्यात माझं मोठेपण आहे. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ऐकण्यामध्ये माझं मन इतकं मग्न झालेलं आहे की माझी इच्छा अशी आहे की माझ्याकडे असलेलं अमृत तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. अमृत घ्या आणि कथा द्या. माफी मागून बोलतो, हे घ्या पण कथा द्या. हे कथेतलं देणं घेणं तेव्हापासूनच आहे, काय आताचा अशातला भाग नाही. एवढं घ्या पण ते पहिलं कथा द्या आम्हाला, अशी परिस्थिती आहे आता. म्हणजे शुकाचार्यांनी इंद्राकडे पाहिलं आणि इंद्राकडे पाहिलं आणि सांगितलं, इंद्रा अमृत घ्या आणि कथा द्या, ही तुझी भाषा आहे ना? हो. म्हणजे तुझ्याकडं असलेलं जे अमृत आहे, न अमृतम इति अमृतम असं अमृताची जी व्याख्या केली जाते, ते अमृत मी घ्यावं आणि माझ्याकडे असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा तुला द्यावी, अशी तुझी इच्छा आहे ना? हो. शुकाचार्यांनी सांगितलं, इंद्रा तुला एक उदाहरण देतो. म्हटले काय? काही नाही. काय झालं म्हणे, एक मनुष्य रस्त्याने निघाला. ऐका आता शुकाचार्यांचं बोलणं. आणि रस्त्याने जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी काच पडलेली सापडली. इंद्र म्हणायला, बरं बोला. आता कथाच ऐकायची म्हटल्यानंतर मान डोलवल्याशिवाय पर्याय नाही. हा मान डोलवली. हा बोला. काही नाही. ती काच उचलली त्या माणसाने. ज्याच्याकडे हिरा आहे अशा माणसाकडे गेला. इंद्र म्हणायला, बरं मग? काही नाही. तो काच घेऊन त्या हिरा असलेल्या माणसाकडे गेला आणि म्हणायला लागला, हो तुमच्याकडे असलेली हिरा मला द्या आणि माझी असलेली काच तुम्ही घ्या, असं म्हणायला लागला. इंद्राने विचारलं, बरं मग? काही नाही म्हटले. काच घ्या आणि हिरा द्या असं म्हणणारा जो गोष्टीतला माणूस आहे त्याच्याबद्दल तुझं मत काय? तुझं मत काय? इंद्राने सांगितलं, गुरुजी वेडा आहे तो मनुष्य, कळत नाहीये त्याला. असं कुठं असतं का? काच घ्या आणि हिरा द्या म्हणणं हे वेडेपणासारखं आहे, अज्ञानी आहे, मूर्ख आहे म्हटले. असं कुठं असतं का? म्हटले काच घ्या आणि हिरा द्या म्हणतो, मूर्ख आहे तो माणूस, दुसरं काहीच नाही. शुकाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, तो माणूस तूच आहे, दुसरं कुणीच नाही म्हटले. उदाहरण संपलं. आता लक्षात घ्या माझं बोलणं. शुकाचार्यांची भाषा आहे, अरे बाबा जसं व्यवहारामध्ये काच घ्या आणि हिरा द्या हे म्हणणं वेडेपणासारखं आहे, तसं परमार्थामध्ये अमृत घ्या आणि कथा द्या हे म्हणणं सुद्धा वेडेपणासारखं आहे. विठाला शुकाचार्यांचे शब्द आहे. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान. शुकाचार्यांची भाषा माझ्या माहितीप्रमाणे भागवताच्या महात्म्यामध्ये ही गोष्ट येते. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान. क्व काचक क्व मनिर. मनिर या शब्दाचा अर्थ हिरा घ्या, रत्न घ्या, जे काही तुम्हाला वाटेल ते घ्या. मुद्दा मला एवढाच मांडायचा होता की कथा ही कथा नाही, कथा अमृत आहे. ही कथा भगवंतापर्यंत घेऊन जाणारं कलियुगातलं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून त्या कथेचं पर्यवसन कीर्तनामध्ये झालं आणि कलौतद हरी कीर्तनात अशी भाषा येऊ लागली. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि मग एखाद्या साधकाला प्रश्न पडला, महाराज की जे कीर्तन कथा भगवंतापर्यंत घेऊन जाणारी आहे ते नेमकं कीर्तन आहे तरी कसं? अभंगाचं पहिलं कीर्तन चांग, 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 होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, प्रेम छंदनाचे डोले, प्रेम छंदनाचे डोले, हरी रूप, प्रेम छंदनाचे डोले, प्रेम छंदनाचे डोले, कीर्तन चांग,
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराजांची भाषा अशी आहे, हे कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. माझ्या मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो, तेवढा आपल्यासमोर मांडतो. प्रश्न माझा अगदी साधा आहे. कीर्तन चांगलं आहे, चांगलं आहे, अंग हरिरूप करून देणारं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही अशी जागा नाही की जिथं कीर्तन होत नाही. याचा अर्थ सगळीकडे वाड्या वस्त्यावर कीर्तनं सुरू झाली. आपल्यामध्ये बसलेल्यापैकी अनेक जण अनेक वर्ष झालं कीर्तन ऐकतायत. काही काही लोक आम्हाला भेटल्यानंतर असं म्हणतात, महाराज गेली 50 वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो. असं फार स्वाभिमानाने सांगतात. आम्हालाही आनंद वाटतो, कारण यांची तपश्चर्या 50 वर्ष श्रवणाची आहे. 50 वर्ष झालं कीर्तन ऐकतो. परवा पंढरपुरामध्ये एक मनुष्य भेटला, ते पुढलाच बोलला. तो म्हटला, तुमच्यासारखे 50 कीर्तनकार. मी बोलत नाही आता काय बोलला, पण गंमत आहे. ठीक आहे, जाऊ द्या, काही का असे ना. मला त्या सगळ्या कीर्तन ऐकणाऱ्याच्या संबंधाने एक प्रश्न उपस्थित करायचा आहे, माझ्या अभंगाच्या संबंधाने. एवढी वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतो, अनेक अभंगावर कीर्तन ऐकतो, एका अभंगावर अनेकांची कीर्तन ऐकतो. ठीक आहे, मग एवढी वर्ष झालं आम्ही कीर्तन ऐकतो, कधीतरी त्या कीर्तनात आम्हाला असं वाटलं का अंग हरिरूप आमचं झालंय, असं वाटलं का? कधीतरी एक कीर्तन ऐकलं आणि ऐकल्यानंतर माझ्या अंतःकरणाला असं वाटलं की झालं बाबा अंग हरिरूप झालं, असं कधी वाटलं का? आणि जर वाटलं नसेल तर मग आपण ऐकलेलं होतं ते कीर्तनच आहे का नाही, याच्यावर शंका येते. आता मी म्हणून म्हटलं थोडं स्पष्ट बोलतो. बरं, हा विचार श्रोत्यांनी करायचा असा नाही, हा विचार वक्त्यांनी कधीतरी केला पाहिजे. आम्ही एवढी कीर्तनं करतो, रात्रंदिवस आमची धावपळ चालली आहे. कोणाची कोणाला गाठ पडे ना महाराज, पडली तर पत्रिकेतच, भेटी सुद्धा होईनात आमच्या एकमेकांना.